कोरपडा तालुक्यातील भोयगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेल्या प्रभात फेरीने झाली। त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद लांजेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर केलं। ध्वजवंदनानंतर अंबुजा फाउंडेशन तर्फे शाळेला देण्यात आलेल्या विविध क्रीडा साहित्याचं उद्घाटन करण्यात आलं। तसेच नवनियुक्त शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। यानंतर विद्यार्थ्यांनी लेझिम, रिंग तसंच मानवी मनोरे साकारत देशभक्तीपर गीतांवर आकर्षक कवायत सादर केली। विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली। विशेष म्हणजे विविध विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधून आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी केंद्रप्रमुख कोह परिसर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व आणि शिक्षणातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचं आवाहन केलं। यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतांचं सुंदर सादरीकरण केलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित निबंध तसंच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत झाडांची विशेष काळजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरलेले आहे। यामध्ये इयत्ता 7वीतील 4 तर इयत्ता 4थीतील 1 विद्यार्थ्यांचा समावेश असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक धनराज सोनवाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख सुनील कोहपरे, गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भोयगाव शाळेतील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला।